हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 19 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूपच जबरदस्त ट्विस्ट आला आहे. मकर संक्रांतीचा सण या मालिकेत साजरा होतोय हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या सणाच्या दिवशी एक खूप मोठा अपघात घडणार आहे. ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन करत असतात आणि ते घराच्या गच्चीवर असतात आणि त्याच वेळेस चक्क पतंग उडवण्याच्या नादामध्ये ईश्वरीचा तोल जाणारे आणि ईश्वरी ही चक्क गच्चीवरून खाली पडणारे. मग ईश्वरी ही जेव्हा तोल जाऊन गच्चीवरून खाली पडत असेल तेव्हा अर्णव तिला वाचवणार का? तो ईश्वरीचा जीव वाचू शकेल का? नेमकं घडणार तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजेश घरातील सगळे असल्याचा फायदा घेतो आणि ईश्वरीला म्हणतो, ईश्वरीजी ही तुमची पहिली संक्रांत आहे ना, आणि मग मी तुमच्यासाठी या गुळाच्या रेवड्या आणल्यात, तुम्हाला खाव्याच लागतील. आणि तो ईश्वरीकडे घाणेरड्या नजरेने पाहू लागतो. घरातील सगळे असल्यामुळे ईश्वरीचा सुद्धा नाईलाज होतो आणि ईश्वरी एक रेवडी घेते. तेव्हा राजेश तिच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहतो आणि विचार करतो, ईश्वरी एकदा ही रेवडी खाऊन तर पहा, मग तुझी काय अवस्था होते ते. तुला भांगच्या नशेत वेड्यासारखं वागताना पाहून मला खूप मजा येईल आणि मग मला जशी हवी आहे तशी मकर संक्रांत मी तुझ्याबरोबर साजरी करेल. असा विचार करून राजेश खूप खुश होतो. ईश्वरी नाईलाजाने ही एक रेवडी खाते आणि रेवडी खाताच तिला वाटतं की नक्कीच यामध्ये काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे राजेश खूप खुश होतो. पण अंजलीला काही माहीत नसतं आणि ती बाळवटासारखी माझ्या नवऱ्याने छान रेवडी आणली की नाही असं म्हणत असते. ईश्वरी एक रेवडी खाते तर राजेश तिला म्हणतो, ईश्वरीजी तुमची पहिली मकर संक्रांत आहे, एक रेवडीने काय होणार आहे, अजून घ्या. ईश्वरीचा नाईलाज होतो आणि ईश्वरी अजून एक रेवडी घेते आणि खाते. त्यामुळे राजेश चांगलाच खुश होतो आणि ईश्वरीला म्हणतो, हा संपूर्ण बॉक्स मी तुमच्यासाठीच आणलाय. तुम्ही सुद्धा माझ्याशी खूप गोड गोड बोलावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्याच्या सगळ्या रेवड्या खाऊन टाका, हा बॉक्सच तुमचा आहे. आणि आता पाहतो मी सुद्धा तुम्ही माझ्याशी किती गोड बोलता ते. ईश्वरी त्याच्याकडे रागारागाने पाहते. तर आकाश म्हणतो, जिजू जर ईश्वरी वहिनी नसेल खात ना तर मला द्या, मी सगळ्या रेवड्या खाऊन टाकतो. राजेश खूप चिडतो आणि म्हणतो, काय आकाश, आधीच तू एक बॉक्स खाल्लाय, आता आणखीन बॉक्स खाशील ना तर तिकडे पळत जाशील. आणि सगळेजण आकाशवर खुदू असू लागतात. राजेशला हेच सांगायचं असतं की तुझं पोट खराब होईल, पण राजेश ईश्वरीनेच हा बॉक्स खावा म्हणून तिला खूप इन्सिस्ट करतो आणि सगळ्याच्या सगळा बॉक्स ईश्वरीच्या हातातच देऊन टाकतो. त्यामुळे ईश्वरीचा सुद्धा नाईलाज होतो. घरातील सगळ्यांसमोर ती काहीच बोलू शकत नाही. त्यानंतर मामी ही अंजलीला म्हणते, अंजली आता बस झालं, चल जा तुझ्या रूममध्ये आराम कर, दिवसभर खूप धावपळ झाली आहे. तर मामा राजेशला म्हणतो, हो जावई बापू, तुम्ही अंजलीला रूममध्ये घेऊन जा. राजेश म्हणतो ठीक आहे आणि तो अंजलीला रूममध्ये घेऊन जातो. पण जाता जाता तो ईश्वरीकडे वाकड्या घाणेरड्या नजरेने पाहतोच की येतो मी थोड्या वेळाने, मग तुझी काय अवस्था होईल ते मी पाहतो. मामी सुद्धा म्हणते, चल बाई आता मी सुद्धा जाते. पण सगळे निघून गेल्यानंतर एकटी ईश्वरीच तेथे राहते. ती या रेवड्यांच्या बॉक्सकडे पाहते आणि विचार करते, नक्कीच राजेशचा यामध्ये काहीतरी प्लॅन असणार आहे. मला या रेवड्या नव्हत्या खायला पाहिजे. काय होत असेल याचाच विचार ईश्वरी करत असते. तर इकडे ईश्वरीच्या घरी माहेरी एक शेजारची बाई हळदी कुंकवासाठी आलेली असते. ईश्वरीची आई सुप्रिया तिला हळदी कुंकू देते आणि परत या असं म्हणून तिला जायला सांगते. ही बाई निघून गेल्यानंतर तेव्हा सुप्रियाला आठवतं की आज नम्रता माझ्यावर किती चिडली होती आणि म्हणाली होती की आई मी तुझी मोठी मुलगी आहे, पण तुझा माझ्यावर विश्वास नाहीये आणि तू मला काहीच सांगत नाही. तू असं का वागतेस? तू मला तेवढी लायक समजत नाही का? मी ती गोष्ट मनात ठेवू शकत नाही का? सहन करू शकत नाही का? तेव्हा सुप्रिया ही बाबांना सांगते, आज नम्रता माझ्यावर खूप चिडली होती, त्यामुळे मला तिला सत्य सांगावंच लागेल. कारण जोपर्यंत तिला सत्य कळणार नाही ना तिचं मन थाऱ्यावर राहणार नाही आणि ती पुन्हा पुन्हा अर्णवच्या घरी जातीये ते सुद्धा योग्य नाहीये. तिला जर ती गोष्ट अर्णवकडून समजली तर तिचा माझ्यावरचा विश्वास उडेल आणि मला ते नकोय. ईश्वरीला नशिबाने ही गोष्ट समजली, पण नम्रताला मला ही गोष्ट सांगावीच लागेल. बाबांना सुद्धा काळजी वाटते, जेव्हा नम्रताला हे समजेल तेव्हा तिला टेन्शन तर येणार नाही ना, तिच्यावर काय परिणाम होईल हाच विचार बाबा करत असतात. सुप्रियाला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे ईश्वरी ही हॉलमधून रूममध्ये जात असते. तेवढ्यात मामी तेथे येते आणि ईश्वरीला टोमणा मारते, ईश्वरी आज मकर संक्रांत तर छान साजरी झाली, पण अर्णव तुझ्यावर खूप चिडलेला होता. त्याने फक्त
सगळ्यांना दाखवण्यासाठी हे केलं, पण मनातून मात्र त्याने काहीच केलं नाही, मनापासून काहीच केलं नाही. त्याने तुला तिळगुळाचा लाडू दिला, तो सुद्धा तोंड देखलेपणाने सगळ्यांसमोर दिला. त्याचं तुझ्यावर आता प्रेमच राहिलेलं नाहीये. तुमच्या दोघांमध्ये जे भांडण सुरू आहे ना, ते आम्हाला सगळ्यांना कळतंय. तुमच्या दोघांमध्ये काय भांडण सुरू आहे हे तुम्ही कोणासमोर जाणत नाही आहात, पण मी एक ना एक दिवस ते नक्कीच जाणून घेणार आणि सगळ्यांसमोर आणणार, हे लक्षात ठेव. ईश्वरी चिडून म्हणते, मामी, आमचं भांडण आहे ना आम्ही पाहून घेऊ, आणि अर्णव सरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही तुमचं तुमचं पहा, असं म्हणून ईश्वरी जाऊ लागते. मामी तिचा हात पकडून तिला थांबवते आणि म्हणते, तुझा ओव्हर कॉन्फिडन्सच तुला एक दिवस मारणार आहे. तुला असं वाटतं की अर्णवचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण तुमच्या दोघातलं भांडण मला कळून चुकलंय आणि मी लवकरच तुमच्या दोघांचं भांडण चव्हाट्यावर आणणार आहे आणि अर्णवचं तुझ्यावर प्रेम नाहीये हे सुद्धा सिद्ध करून दाखवेल. ईश्वरी चिडून म्हणते, मामी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, आमच्या नवरा बायकोतलं भांडण आहे, आम्ही आमचं पाहून घेऊ, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, तुम्ही तुमचं पहा, तुमच्या नवऱ्याबरोबरचं तुमचं नातं कसं आहे ना त्याच्याकडे लक्ष ठेवा, ते आधी सुधारा. मामीला खूप राग येतो. मामी ईश्वरी समोर बोट दाखवून म्हणते, माझ्याशी नीट बोलायचं. तर ईश्वरी सुद्धा मामीला बोट दाखवते, आधी सुरुवात कुणी केली, तुम्ही सुद्धा माझ्याशी नीट बोलायचं, मग समोरचा नीट बोलेल अशी अपेक्षा ठेवायची. ईश्वरी ही मामीला चांगलाच धडा शिकवते. मामी खूप चिडते आणि म्हणते, तू अशी नाही सुधारायची. जेव्हा अर्णव तुला हाताला धरून घराबाहेर काढेल ना तेव्हा तू सुधारशील, कारण तुमच्या दोघांमध्ये किती कडाक्याचं भांडण झालंय ना ते मला कळतंय. आणि नेहमी सांगत बसते, अर्णव सरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, मग ते सिद्ध करून दाखव संपूर्ण घरच्यांसमोर, तेव्हा मी मानेल की अर्णवचं तुझ्यावर किती प्रेम आहे. ते तर जमत नाहीये आणि शहाणपणा करतेस. ईश्वरी म्हणते, थांबा मामी, मी हे सिद्ध करून दाखवणारच की अर्णवचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि तुम्ही सुद्धा ते पाहतच आहाल, असं चॅलेंज देऊन ईश्वरी तेथून निघून जाते. मामीला खूप राग येतो. ही कालची आलेली बळजबरीची सुनबाई मला नडतीये, मी तिला सोडणार नाही असा ठाम निर्धार ती करते. तर इकडे राजेश आणि अंजली रूममध्ये असतात. तेव्हा राजेश अंजलीला म्हणतो, अंजली चल झोप आता. तर अंजली म्हणते, एवढ्या लवकर मला झोप नाही येणार. राजेश तिला म्हणतो, अगं एवढ्या लवकर नाही, झोप, बाळाची काळजी वाटत नाही का तुला. आणि राजेश विचार करतो, अरे बावड बायको, एकदा तू झोपली ना मग मला माझ्या इंदोरी जिलेबीकडे जाता येईल. आत्तापर्यंत तर तिला भांगेची नशाच चढली असेल, ती वेड्यासारखी करत असेल, आणि मग मी मला हवी तशी मकर संक्रांत तिच्याबरोबर साजरी करणार, तिचा फायदा उचलणार आहे, झोप लवकर, असं म्हणून राजेश अंजलीजवळ येतो आणि म्हणतो, तुला आपल्या बाळाची काळजी नाही वाटत का, लवकर झोप. तर अंजली म्हणते, तुम्ही बाळाचा विषय जेव्हा काढता तेव्हा मला लगेच आठवतं की पुढच्या वर्षी मकर संक्रांतीला आपलं बाळ आपल्याबरोबर असेल, तो किती गोड दिसत असेल ना, आपण त्याला हलव्याचे दागिने घालू, किती छान मकर संक्रांत साजरी करू. तर राजेश म्हणतो, हो खरंय खरंय, खरंच पुढच्या वर्षीची मकर संक्रांत खूप छान असेल, एकदम भारी, तू झोप आता, असं म्हणून राजेश रूम बाहेर जाऊ लागतो. तर अंजली त्याला म्हणते, अहो तुम्ही किती वेंधळे आहात, मला तुम्हाला एक सांगायचं राहिलं, तुम्ही तो एक्सपायर गुळाच्या रेवड्यांचा डबा ड्रॉवरमध्येच ठेवून दिला होता, तुम्ही विसरलात तो फेकायचं. तर मी तो कचऱ्याच्या डब्यात फेकला आणि नवीन फ्रेश डबा मागून त्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिला होता. हे ऐकून राजेशच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याच्या लक्षात येतं की त्याने ईश्वरीला ज्या रेवड्या खाऊ घातल्या त्या तर फ्रेश होत्या, भांगेच्या नव्हत्या, कारण भांगेच्या रेवड्या तर अंजलीने आधीच कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्यात. त्याला खूप राग येतो आणि तो म्हणतो, मूर्ख आहेस का तू, मला न विचारता उपद्व्याप कशाला केला. अंजलीला मोठा धक्काच बसतो की राजेश एवढा का चिडतोय, आणि ती विचारते, अहो तुम्ही माझ्यावर एवढे का चिडताय, तो तर एक्सपायर डबा होता ना, मग फेकूनच द्यायचा होता, तुम्ही विसरलात म्हणून मी फेकून दिला, तुम्ही माझ्यावर एवढे का ओरडताय. तर राजेश हा स्वतःला सावरतो आणि हसून म्हणतो, अगं तुझ्यावर चिडत नाहीये, मला तो डबा आहे ना उद्या त्या दुकानदाराकडे घेऊन जायचा होता आणि त्याला चांगलंच सुनवायचं होतं की त्याने मला एक्सपायर डबा दिलाच कसा, म्हणून मी चिडलो, सॉरी, तो आता आराम कर, असं म्हणून तो तिला झोपायला सांगतो, आराम करायला सांगतो. अंजली ही आराम करते, झोपते. राजेश तिच्याकडे रागारागाने पाहतो आणि म्हणतो, बावळट बायको कुठली, माझे सगळे प्लॅन फ्लॉप करत असते, मला तर असं वाटतं हिला कायमचं झोपून टाकावा, आत्ता हिचा गळा दाबावा आणि तिला मारून टाकावं, पण तू माझा हुकमाचा ऐक काय, म्हणून तुला काही करता पण येत नाही, पण तुझ्यामुळे आज माझा खूप मोठा प्लॅन फ्लॉप झालाय. ईश्वरीला त्या भांगेच्या रेवड्या खाऊ घालून मी तिच्याबरोबर मजा करणार होतो, तिचा वेडेपणा पाहणार होतो, पण तुझ्यामुळे माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला, आता बाहेर जाऊन काय डोंबलं पाहू का मी, असा विचार करून राजेश हा रूममध्येच थांबतो.
त्याचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. फ्रेंड्स, एकूणच अंजलीने जे काही केलंय ना ते खूप भारी केलंय. राजेशचा प्लॅन फ्लॉप झाला आणि त्यानंतर त्याची ही चिडचिड पाहायला खूपच मजा आली, एवढं मात्र नक्की. तर इकडे अर्णव हा त्याच्या स्टडी रूममध्ये असतो आणि लॅपटॉपवर काम करत असतो. तेव्हा त्याला आठवतं की ईश्वरी त्याला काय म्हणाली. ईश्वरी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती. अर्णव सर, तुमचा गैरसमज झालाय. माझ्या आईचा तुमच्या वडिलांशी कोणताही संबंध नव्हता. त्यांची मैत्री पण नव्हती. मग प्रेम प्रकरण असणार तर दूरच राहिलं. त्यांची पहिल्यांदाच त्या हॉटेलमध्ये भेट झाली होती आणि तुमच्या आईमागे माझ्या आईचा किंवा माझा काहीच हात नाहीये. आम्ही त्यांना फसवत नाहीये, तुम्हाला फसवत नाहीये. माझ्या आईने तुमच्या आईवडिलांना नाही फसवलंय. अर्णवला हे सुद्धा आठवतं की ईश्वरीची आई सुप्रिया आली होती आणि ती म्हणत होती, मी तुमच्या वडिलांना आधी ओळखतच नव्हते, त्यामुळे ती बातमी खोटी होती. त्या बाईचा त्यामध्ये हात होता जिने मला तुमच्या वडिलांच्या रूममध्ये जायला सांगितलं. पण मी तिला म्हणालो होतो की तुम्ही आधी पुरावे दाखवा आणि मग माझ्याशी बोलायला या, आता इथून निघा. हे सगळं अर्णवला आठवतं. त्याच वेळेस ईश्वरी त्याच्या मागे येऊन उभी राहते. अर्णव काहीतरी विचार करतोय हे ईश्वरीला समजतं. ईश्वरी अर्णव जवळ येते आणि म्हणते, अर्णव सर, आज आपली मकर संक्रांत किती छान झाली ना. लग्नानंतरची आपली पहिली मकर संक्रांत. खरंच तुम्ही माझ्यासाठी आजचा दिवस खूप स्पेशल केला. मला ही मकर संक्रांत नेहमी लक्षात राहील. आणि आपण आईंची शेवटची इच्छासुद्धा पूर्ण केली. त्यांची ही साडी मी नेसली. खरंच मला खूप छान वाटलं की आपण आईंची शेवटची इच्छा पूर्ण केली. पण तुमच्या लक्षात एक गोष्ट येते का? तुम्ही मला ती साडी नेसायची परमिशन दिली म्हणजे तुम्ही मला आईंची सून म्हणून मान्य केलं. याचा अर्थ मी आईंची सून झाले. मग तुमची कोण झाले? तुमची बायको झाले. तुम्ही मला तुमची बायको म्हणून सुद्धा मान्य केलं. अर्णव हे सगळं गप्प बसून ऐकत असतो, पण त्याला खूप राग येत असतो. ईश्वरी अर्णवला म्हणते, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागराग करता, चिडचिड करता, पण मनातून तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुमची जशी इच्छा होती मी ती साडी नेसावी आणि शेवटी तुम्ही मला ती पूर्ण करू दिली. तुम्ही खूप छान केलं आज अर्णव सर. अर्णव चिडून म्हणतो, असं काहीच नाहीये. तर ईश्वरी म्हणते, तसंच आहे. मला कळून चुकलंय की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि तुम्हीच मला ती साडी नेसायची परमिशन दिली. अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, तुला एकदा सांगितलंय ना, मी फक्त माझ्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे केलंय. उगच काहीच विचार करू नको. असं नाही होणार की मी तुझ्याबरोबर खूप प्रेमाने वागेल आणि सगळं आधीसारखं आपलं नातं होईल. असं काहीच होणार नाहीये. तू दोषी आहेस. तुझ्यामुळे आणि तुझ्या आईमुळे माझ्या आईची ती अवस्था झाली आहे. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. त्यामुळे मी तुला कधीच माफ करणार नाही. आपलं नातं कधीच आधीसारखं होणार नाही, हे लक्षात ठेव. असं म्हणून अर्णव रागारागाने तेथून निघून जातो. ईश्वरीला खूप वाईट वाटतं, पण ती क्षणात स्वतःला सावरते आणि म्हणते, अर्णव सर, मला माहिती आहे तुमचा माझ्यावर राग आहे. अजून तो गेलेला नाहीये, पण आज त्यात थोडा बदल तर झाला. तुम्ही स्वतःच्या हाताने मला तिळगुळ दिला आणि मला साडी नेसायची परमिशन दिली आणि लवकरच तो दिवस येईल जेव्हा मी तुमच्यासमोर पुरावे ठेवेल की माझी आई ही निर्दोष आहे. माझ्या आईने काहीच चुकीचं केलं नाहीये. मग तुमचे सगळे गैरसमज दूर होतील आणि जशी आज आईंची शेवटची इच्छा पूर्ण झाली ना, तशी त्यांची ही सुद्धा इच्छा पूर्ण होईल की त्यांची सून आणि मुलगा एकत्र येऊन सुखाचा संसार करतील. असं म्हणून ईश्वरी ही आईच्या साडीवर हात फेरते आणि उद्याची वाट पाहते जेव्हा तिचं नातं हे चांगलं होणार आहे आणि अर्णवचे सगळे गैरसमज दूर होणार आहे. फ्रेंड्स, ईश्वरी ज्या प्रकारे या सगळ्या प्रकरणाला हँडल करते ना, ते पाहून खरंच भारी वाटतंय. कारण अर्णव इतकी चिडचिड करत असताना सुद्धा, इतका रागवलेला असताना सुद्धा तिने आशा सोडली नाहीये आणि लवकरच ती अर्णवचा गैरसमज दूर करेल आणि या दोघांचं प्रेम आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल, एवढं मात्र नक्की. हा सीन संपतो आणि सकाळ होते आणि वल्लरीला तिची मैत्रीण फोन करून सांगते, वल्लरी, काल मी तुझ्या मुलाला आकाशला त्या नम्रताच्या क्लाउड किचनवर पाहिलं. तो तिच्या मिठाईची डिलिव्हरी करत होता. हे ऐकून वल्लरीला मोठा धक्काच बसतो. वल्लरी चिडून म्हणते, नाही ग, माझा मुलगा इतक्या मोठ्या कंपनीत इतक्या मोठ्या पदावर काम करतो. तो कशाला डिलिव्हरी करेल? तू दुसऱ्या कोणाला पाहिलं असेल, आकाशसारख्या दिसणाऱ्या मुलाला पाहिलं असेल. ही मैत्रीण म्हणते, नाही ग, मला पूर्ण गॅरंटी आहे 100% तो तुझा मुलगा आकाशच होता. हवं तर तू त्याला विचार. वल्लरी म्हणते, ठीक आहे, मी त्यालाच विचारते. वल्लरीला खूप राग येतो. हा आकाश माझ्याशी खोटं बोलला. तो नम्रताच्या क्लाउड किचनवर गेला होता आणि चक्क डिलिव्हरी करत होता. म्हणून वल्लरी खूप चिडते आणि रागारागाने हॉलमध्ये येते. इकडे हॉलमध्ये सगळेजण मस्त ब्रेकफास्ट करत असतात. त्याच वेळेस वल्लरी आरडाओरडा करत येते आणि आकाशला जाब विचारते, आकाश, काल तू कोठे होतास? आकाश म्हणतो, मी तुला कालच सांगितलं मी कोठे होतो. तर वल्लरी त्याला जाब विचारते,
तू माझ्याशी खोटं बोललास. तू मला सांगितलंस की तुला बाहेरची कामं होती आणि नम्रता तुला रस्त्यात भेटली, पण तसं नाहीये. तू नम्रताच्या क्लाउड किचनला गेला होतास. तेथून तू त्या लग्नामध्ये चक्क फूड डिलिव्हरी केली, त्या पेढ्यांच्या बॉक्सची डिलिव्हरी केली. लाज नाही का वाटत तुला आईशी खोटं बोलायला? हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. आकाश चांगलाच घाबरतो. आजी, अंजली, नम्रता या सगळ्यांना खूप भीती वाटते. ईश्वरी आणि मामासुद्धा टेन्शनमध्ये येतात. तर वल्लरीचा आरडाओरडा सुरूच असतो. वल्लरीला मामा समजवण्याचा प्रयत्न करतो. वल्लरी शांत हो, आता तो मोठा झालाय, त्याच्यावर असं ओढू नको. तर वल्लरी चिडून म्हणते, तुम्ही गप्प बसावं, तो माझा मुलगा आहे. मी तो कितीही मोठा झाला ना तरी त्याच्याशी असं बोलू शकते. आणि मामी पुन्हा एकदा आकाशला जाब विचारते, तुला काही अक्कल आहे की नाही? त्या क्लाउड किचनमध्ये तू डिलिव्हरी करतोय. कोण आहेस तू? इतक्या मोठ्या कंपनीचा इतका मोठा साहेब आहेस तू, इतक्या मोठ्या पदावर काम करतो, मग तुला ती डिलिव्हरी करताना लाज नाही का वाटली? आकाश खूप घाबरतो. आता काय उत्तर द्यावं हाच प्रश्न त्याला पडतो. ईश्वरी सुद्धा त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. तर मामा हा पुन्हा वल्लरीला म्हणतो, वल्लरी शांत हो, आता तो मोठा झालाय, त्याचे निर्णय तो घेऊ शकतो. कुठे जायचं, काय करायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य त्याला आहे. तर मामी चिडून म्हणते, तुम्हाला सांगितलं ना गप्प बसायला, तर तुम्ही गप्प बसा. आजी म्हणते, वल्लरी बस झालं, इतका आकांतांडव करायची गरज नाहीये. नम्रता खूप चांगली मुलगी आहे आणि आकाशने तिची मदत केली तर काय बिघडलं? तू काय इतकं चिडतीये? तर वल्लरी म्हणते, आई, तिने मदत केली यामुळे मी नाही चिडलीये, पण तो माझ्याशी खोटं बोलला. त्याने मला यातलं काहीच सांगितलं नाही. काल मी त्याला विचारलं की नम्रता आणि तू एकत्र घरी कसे आलात, तर तो म्हणाला ती मला रस्त्यात भेटली. तो माझ्याशी खोटं बोलायला लागलाय त्या दीड दमडीच्या मुलीसाठी, म्हणून मला राग आलाय. हे ऐकून ईश्वरीला खूप राग येतो, कारण वल्लरी ही चक्क नम्रताला दीड दमडीची म्हणते. आणि आकाश हा सुद्धा खूप चिडतो. वल्लरी त्याला जाब विचारत असते, माझ्याशी खोटं का बोलला, खरं खरं सांग. इकडे नम्रता घरी आलेली असते आणि ती बाबांना जेवू घालत असते आणि बाबांना सांगते, आज मी ईश्वरीच्या घरी गेले होते ना तर खूप मजा आली. ईश्वरी आणि अर्णव सर खूप क्यूट दिसत होते, हलव्याचे दागिने घालून खूप सुंदर दिसत होते. मला तर खूप मजा आली. बाबांना सुद्धा आनंद होतो. तर सुप्रिया हे ऐकते आणि विचारते, अर्णव तुझ्याशी नीट बोलले का? तर नम्रता सांगते, हो नीट बोलले, जसे नेहमी बोलतात तसे. सुप्रिया विचारते, त्यांचा मूड तर चांगला होता ना? नम्रता सांगते, हो खूप मूड चांगला होता. ईश्वरी आणि जिजू दोघे खूप खुश होते. पण तू असं का विचारतेस? तर सुप्रिया म्हणते, नाही तसं नाही, त्यांना ते आवडत नाही ना हलव्याचे दागिने घालायला, म्हणून मी विचारत होते, दुसरं काही नाही. पण नम्रताला संशय येतो आणि नम्रता सुप्रियाजवळ जाऊन विचारते, आई तू माझ्यापासून काय लपवतेस? खरं खरं सांग, मला माहिती आहे तू माझ्यापासून काहीतरी लपवते. पण सुप्रिया म्हणते, नाही नाही, मी काहीच लपवत नाहीये, असं काहीच नाहीये. नम्रताला खूप राग येतो. नम्रता सुप्रियाला विचारते, आई खरं खरं सांग मला. पण सुप्रिया तिला काहीच सांगत नाही, इग्नोर करते. नम्रता बाबांना म्हणते, पाहिलंत का बाबा, आई 2-3 दिवसांपासून माझ्यापासून काहीतरी लपवतेय, मला सांगतच नाहीये. तिला मी किती समजावून सांगितलं, मला सांग, माझ्याशी शेअर कर, पण ती माझ्याशी बोलतच नाहीये. हे चुकीचं नाहीये का? सुप्रिया चिडून म्हणते, बस झालं नमू, तू अजून लहान आहे आणि ही योग्य वेळ नाहीये तुला काही सांगण्याची. त्यामुळे असे लहान मुलांसारखे मला कोणतेच प्रश्न विचारू नको. तेव्हा बाबा हे सुप्रियाला इशारा करतात की तिला सगळं सांगून टाक. त्यामुळे सुप्रिया खूप घाबरते की आता हिला सगळं सांगायचं, मग तिच्यावर काय परिणाम होईल. सुप्रिया टेन्शनमध्ये येते. तर इकडे वल्लरीचं आकांतांडव सुरूच असतं. का माझ्याशी खोटं बोलला? गेला होतास ना तू नम्रताला मदत करायला, का असं केलंस तू? आकाश चिडून उभा राहतो आणि ओरडतो, हो हो गेलो होतो मी, केली तिला मदत. वल्लरी खूप चिडते आणि म्हणते, अरे तुला काही अक्कल आहेस की नाही? इतक्या मोठ्या कंपनीचा मालक आहे तू, जवळपास अर्धा मालकच आहे आणि साधी फूड डिलिव्हरी करतोय. तुला लाज नाही का वाटली हे काम करायला? आकाश चिडून म्हणतो, नाही वाटली मला लाज. आणि कशाला लाज वाटायला हवी? ती माझी मैत्रीण आहे आणि माणुसकीच्या नात्याने मी तिला मदत केली. वेळेवर तो डिलिव्हरी बॉय आला नाही, त्याची गाडी पंक्चर झाली होती, त्याची ऑर्डर कॅन्सल झाली असती, म्हणून मी तिला मदत केली. माणुसकीच्या नात्याने मदत केली आणि यात मला काहीच चुकीचं वाटत नाही आई. हे ऐकून वल्लरीला खूप राग येतो. वल्लरी चिडून म्हणते, अरे नालायका, माणुसकीच्या नात्याने मदत केली, मग स्वतःच्या आईशी का खोटं बोलला? एवढ्या मोठ्या कंपनीचा अर्धा मालक आहे तू, एवढ्या मोठ्या पदावर काम करतो आणि असे काम करतोस का? मूर्ख कुठला, काडीची अक्कल नाहीये तुला. त्या दीड दमडीच्या मुलीसाठी एवढं सगळं करतोय, स्वतःच्या आईशी खोटं बोलतोय, लाज नाही का वाटली तुला? तेव्हा मामा हा वल्लरीला शांत करण्याचा प्रयत्न करतो. वल्लरी बस झालं, गप्प बस,
पण वल्लरी मामाला इग्नोर करते आणि आकाशवर पुन्हा ओरडत असते. आजीसुद्धा तिला म्हणते, बस झालं वल्लरी. पण वल्लरीला धिंगाणा घालायचा असतो. आपल्याला माहिती आहे की वल्लरी ही विकृत, एक नंबरची विकृत, आणि तिला फक्त आरडाओरडा करायचा असतो. आणि तिने स्वतः काय कांड केले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण सो चूहे खाके बिल्ली हच को चली असं म्हणतात ना, तसं हजार पापं करून वल्लरी ही आकाशने माणुसकीच्या नात्याने, मैत्रीच्या नात्याने नम्रताला मदत केली आहे, त्यामुळे त्याच्यावर ओरडतीये आणि आकाशवर चिडत असते. आकाश तिला काही उत्तर देणार इतक्यात ईश्वरी आकाशवर चिडते आणि म्हणते, आकाश सर, यानंतर तुम्ही माझ्या नमुताईला भेटायचं नाही, तिला कोणतीच मदत करायची नाही, तिच्या क्लाउड किचनवर तिला भेटायला जायचं नाही. तुमचा काय संबंध आहे? तुम्ही मामीचं ऐका आणि माझ्या नमुताईशी कोणताही संबंध ठेवायचा नाही, मैत्री ठेवायची नाही. म्हणजे तुम्हालाही बोलणी खावी लागणार नाही आणि माझ्या नमुताईला सुद्धा. ईश्वरीला राग आलेला असतो, पण ती मामीला काही स्पष्ट बोलत नाही आणि आकाशवरच ओरडते. त्यामुळे घरातले सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात. त्यांना समजतं की ईश्वरीला राग आलाय वल्लरीचा. तेवढ्यात अर्णव तेथे येतो. अर्णव ईश्वरीचं हे बोलणं ऐकतो आणि ईश्वरीवर चिडून म्हणतो, ए ईश्वरी, तू कोण आहे आकाशला सांगणारी की नम्रताला मदत करू नको, तिच्याशी कोणता संबंध ठेवू नको, तिच्याशी मैत्री करू नको. मी आकाशला सांगितलं होतं नम्रताला मदत करायला. तिच्या क्लाउड किचनच्या कामात कोणतीही मदत हवी असेल तर तू तिला मदत कर, हे मी आकाशला सांगितलंय. त्यामुळे तू त्याला थांबवणारी कुणी नाहीये, तू गप्प बसायचं. हे ऐकून ईश्वरी चांगलीच घाबरते. मामीची सुद्धा बोलती बंद होते. अर्णव समोर बोलण्याची वल्लरीची सुद्धा हिंमत नसते. अर्णव सगळ्यांवरच चिडतो आणि सगळ्यांचीच बोलती बंद करतो. तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मामीने चांगलंच आकांड तांडव केलंय, पण ईश्वरीने सुद्धा तिला चांगलंच जिरवलंय, तिची चांगलीच ठासलीये. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. कारण मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन असेल, स्पर्धा असेल, आणि या स्पर्धामध्ये ईश्वरी ही चक्क अर्णवला टफ कॉम्पिटिशन देणार. मामी तिला म्हणेल, ईश्वरी तू जाऊ नको, अर्णव तुला पतंगच उडू देणार नाही. तर ईश्वरी मामीला म्हणेल, मामी मी जाणार आहे, आणि फक्त जाणार नाही तर भल्या भल्यांचे पतंग काटणार आहे. असं म्हणून ती चक्क अर्णवलाच टफ कॉम्पिटिशन देईल, त्याला चॅलेंज करेल की आज ही कॉम्पिटिशन मीच जिंकणार. त्यामुळे अर्णवसुद्धा चिडणार आणि हे सगळे गच्चीवर जाऊन पतंग उडवत असतील. पण त्याच वेळेस पतंग उडवण्याच्या नादामध्ये ईश्वरीला विसर पडेल की ती गच्चीवर आहे आणि ती गच्चीच्या खूप कठड्यावर जाईल आणि तिचा तोल जाणार, ती गच्चीवरून खाली पडणार. इतक्यात अर्णवला हे दिसेल. अर्णव धावत पळत जाऊन ईश्वरीचा हात पकडणार, तिला सावरणार. पण यामध्ये अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या अंगावर पडतील आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरून जातील, एकमेकांकडेच पाहत राहतील. म्हणजे एकूणच हा सीन, हा एपिसोड खूप भारी असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना हे सगळं पाहण्यासाठी? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.